झाडावरती बसत असतात, रमत असतात, तर काही भुंगे लाकडांमध्ये राहत असतात. काही भुंगे लाकडामध्ये राहतात, तर काही भुंगे शेणामध्ये राहतात, आणि काही भुंगे माणसांच्या विष्ठेमध्ये राहतात. माहिती, गोल गोल असे गोळे तयार करतात, आपल्या पोटाखाली घेतात आणि त्याच गोल गोळ्यांवरती ते आपलं जीवन यापन करत असतात. माणसं सुद्धा असे 4 प्रकारचे असतात. जसे हे भुंगे 4 प्रकारचे असतात. फुलांवर राहणारा भुंगा सुगंध आणि सुगंध उपभोगत असतो. लाकडांमध्ये राहणारा भुंगा हा लाकडाचा जो काही त्याला आस्वाद चाखावायचा असतो तो त्या लाकडामध्ये राहून तो आनंद चोखतो. काही शेणांमध्ये तर काही विष्ठेंमध्ये. अशीच काही माणसं असतात. जीवनभर काही माणसं इतरांना मदत करत, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत, इतरांसाठी जीवन जगणारी काही माणसं असतात. काही माणसं अशी इतरांच्यासाठी जगणारी माणसं असतात. संपूर्ण जीवन समर्पित करतात इतरांच्यासाठी. स्वतःच्या सुखदुःखाचा कमी विचार करतील, पण समाजाच्या, इतरांच्या सुखदुःखाचा जास्त विचार करतील, अशी काही माणसं असतात. हालाकी त्यांची संख्या कमी असते, संख्या त्यांची कमी असते. बाबासाहेबांसारखी माणसं आता जर आपण पाहिली, किंवा इतरांसाठी जगणारी माणसं जर आपण पाहिली, तर बोटावर मोजण्या एवढी माणसं असतात. इतरांना त्रास देणारी माणसं मात्र फार जास्त असतात. आपण कोणत्या भुंग्याच्या समाजामध्ये मोडतोय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला माहिती आहे मी कोणत्या भुंग्याच्या जातीमध्ये मोडतोय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या भुंग्याच्या जातीमध्ये मोडताय. तुम्ही फुलावर राहणारे आहात, की लाकडामध्ये राहणारे आहात, की शेणामध्ये राहणारे आहात, की माणसांच्या विष्ठेमध्ये राहणारे आहात, हे ज्याचं त्याला माहिती आहे. माणसांच्या विष्ठेमध्ये राहणारी सुद्धा काही भुंगे असतात. अशीच काही माणसं आहेत. जीवन जगतोय, काय करतोय या जीवनामध्ये काही माहिती नाही. बस जगायचंय म्हणून जगायचंय. पैसे आहेत, खायचंय, पियायचंय, मौज मजा करायची आहे. कुणालाही सहकार्य करायचं नाही, कुणाला मदत करायची नाही, कुणाच्या भल्यासाठी काही करायचं नाही. बस खाणे का, सोने का और ऐसे ही जाने का, अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. त्या भोंग्या